नमस्कार, आपण पाहतात नवमहाराष्ट्र। आज आपण शिवडी स्टेशनच्या पश्चिमेला उभे आहोत मित्रांनो। आपण हे जे मागे पाहतात हे शिवडी फाटक याला म्हणतात। या ठिकाणी जाण्यासाठी पूर्वेला या ठिकाणी हे रेल्वेचं फाटक आहे, परंतु फाटकाच्या बाजूला कोठेही या ठिकाणी फुटपाथ मोकळे नाही। सगळीकडे अनाधिकृत धंदे फेरीवाल्यांनी इथे व्यापलेले आहेत आणि महानगरपालिका याकडे दुर्लक्ष का करते? हा भारत आहे की पाकिस्तान? याचं उत्तर आता महानगरपालिकेने द्यावं, कारण एका ठिकाणी तुम्ही कारवाई करता, दुसऱ्या ठिकाणी कारवाई करत नाही। याचं उत्तर काय आहे महानगरपालिकेकडे? या विरोधात भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन आणि नवमहाराष्ट्र चॅनल सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई हे अभियान छेडलेले आहे। आपण शिवडी पश्चिम पाहिलेले आहे आणि या ठिकाणी आपण जे समोर पाहतात मित्रांनो, हा जो पत्रा लावलेला आहे शेड, या ठिकाणी 200 वर्ष पूर्वीचं हनुमान मंदिर होतं। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पालख्या निघत असत। त्या ठिकाणी 2 विहिरी होत्या, परंतु हे जे बिल्डर आहेत, आपण हे मागे जे काम पाहता, या बिल्डरने हे काम त्या ठिकाणी ते मंदिर आणि त्या विहिरी गायब केलेल्या आहेत। या ठिकाणी आपल्या बरोबर याविषयी माहिती देत आहेत ज्येष्ठ शिवसैनिक श्री मोहन वाडेकर। वाडेकर साहेब, नेमकं हे काय आहे? मंदिर कुठे गेलं, विहिरी कुठे गेल्या, महानगरपालिका नेमकं काय करते या ठिकाणी? काय माहिती आहे, इथे 200 वर्षापूर्वीचं एक हनुमान मंदिर होतं। इथे हनुमान जयंती एकदम जोरामध्ये उत्सव साजरा होत होता, जोरात, आणि मिरवणुकी बी एकदम जोरात चालू होती। पण ते मंदिरच त्या बिल्डरने गायब केलेलं आहे। ते मंदिर गेलं कुठे, विहिरी गेल्या कुठे, त्या आजूबाजूला 2 विहिरी होत्या त्या बी सर्व गेलेल्या आहेत। त्या कुठे गेल्या काय कोणालाच पत्ता नाही। साधारण किती वर्षापासून हे गायब झाले विहिरी आणि मंदिर? कमीत कमी 5 ते 10 वर्षापासून ते गायब झालेले आहेत। तो बिल्डर आल्यापासूनच आवाज कोणी उठवला नाही विरोधात? कशाला कोण होते? जो तो पैसे घेतो ते गप्प बसतोय, तो आवाज कशाला कोण? हे हिंदूंचं तिथे एवढं ह्याच्यामध्ये एक देवस्थान होतं आणि तो जोरामध्ये उत्सव चालू होता तिथे। तो उत्सव बंद झालेला आहे आता सध्या। आता आपण पाहिलं या मंदिराविषयी। आता या ठिकाणी हा जो रस्ता आहे मित्रांनो, हा रस्ता सरळ वरील मुंबई वडाळा रस्ता त्या ठिकाणी गेला होता। त्या ठिकाणी देखील एक बिल्डरने त्या रस्ता देखील जाम केलेला आहे। त्या ठिकाणी रबरवाडा म्हणून हा बिल्डर आहे, हा हे काम घेतलेलं आहे एल&टीनी, परंतु ते दुसऱ्याला हँडओव्हर करून ब्लॅक लिस्टला जो बिल्डर आहे तो बिल्डर या ठिकाणी काम करत आहे। आता या ठिकाणी नेमकं हा फुटपाथ कसा गायब झालेला आहे? या ठिकाणचे रहिवासी असणारे एन शाह हे आपल्याला याविषयी माहिती देतील। शाह साहेब, नेमकं गेले कुठे फुटपाथ? या ठिकाणचं मंदिर विहिरी गेले कुठं आणि हा रस्ता गेला कुठं? तो मी साहेब महाराष्ट्र न्यूज चॅनलचा अभिनंदन करतो। तुम्ही आमच्या शिवडी परेल विभागामध्ये आले, हे तुमच्या आभारी, धन्यवाद। ते आम्ही इथे जन्मापासून राहत होतो, ते रिडेव्हलपमेंट मध्ये ते स्कीम 2000 पासून चाललोय, आज 25 वर्ष झाले। त्यांची परिस्थिती बघा काय, रोड नाही, रस्ते नाही, फूट नाही, ते बिल्डरची दादागिरी आणि महानगरपालिकाची मनमानी कायदे चालले। ते आपली मुंबई शहर आहे काय बांगलादेश आहे काय आहे काय नाही आम्हाला लक्ष नाही। आम्ही मोठे कंप्लेंट अधिकारीला दिले। तुम्ही बघा, हे शिवडी स्टेशन आहे, इथे जायला लोकांना केम, टीबी, टाटा, वाडिया सगळे मोठे हॉस्पिटल जायचा हा रस्ता आहे। आरे किडवाई मध्ये अतल शेटू येते, ते भारताचा पहिला मुंबईमध्ये 4 रस्ता ओपन केली, ते नॅशनल हायवे म्हणून। ते फर्स्ट सुरुवात ते आपली शिवडीचीच चालली होती, ते संपूर्ण भारतामध्ये नॅशनल हायवेचा प्रोग्राम चालला। ते तुम्ही बघा, हा ते बघा तुम्ही, आरे किडवाई रोड मध्ये काय परिस्थिती आहे, रस्त्यावर त्यांनी काय झाड कुठे गेली आणि बस स्टॉप, हे लोकांना टीम मोठी। तर आम्ही ते जन्मापासून इथे राहते, माझा पण बी खोली, ते मी तक्रार केली होती। माझा रस्त्यामध्ये जो ट्रान्झिट स्कॅम बांधलेला आहे हा किती वर्षापासून आहे आणि ते कुठल्या ट्रान्झिट स्कॅमचे कुठले लोक येऊन राहतात तिथं? ह्या मोठे प्रश्न तुम्ही विचारले। ते ट्रान्झिट स्कीम मध्ये आहे ना, तिथे गुडाम होते, लोकांचा घर होता। त्यांनी BMC ने असा बोलली काय आम्हाला रोड चौडा करायचा आहे, ते ब्रिज बांधायचा आहे, ईस्ट वेस्ट मध्ये जोडायचा, म्हणून त्यांची संपूर्ण उजळली 20-25 वर्षापासून पहिले। आता त्यांनी काय गंमत केली, ते बिल्डर आणि चेअरमॅन शरीफ हिरालिया ग्राउंड प्लस फर्स्ट फ्लोर, तिथे खाली संपूर्ण त्यांनी कमर्शियल ऍक्टिव्हिटीज चालवली ते ट्रान्झिट मध्ये नाही। आणि फर्स्ट फ्लोर मध्ये चिटिंग करून त्यांनी नर्सिंग होम बांधली आहे, त्यांच्या पण बी चालले आहे मेटर। म्हणजे ट्रान्झिट स्कॅमच्या जागेवर नर्सिंग होम आणि प्रायव्हेट हॉस्पिटल आणि बिल्डर आणि चेअरमॅन रबरवाला। आणि रबरवाल्याची अशी गंमत आहे की सर्व उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टने त्याला कुठलाही साईट गव्हर्नमेंटची द्यायचा नाही, म्हणून ते BMC आपले महाराष्ट्र शासन काय त्यांच्यावर मेहरबान झाली आहे हे आम्हाला। त्यांचं नाव आहे तबरेज शेख, हिमायू शेख आणि परवेज शेख। ते त्यांनी आहे ना आता हे L&T लावली। आता माझा पण बी केस आहे ना, माझं घर नाही,
माझा दुकान नाही, ते किती लोक बेरोजगार झाले, मच्छीचा कारोबार होता. तुम्ही जेव्हा पश्चिम आपल्या ईस्ट मध्ये कोली लोक राहते, कोली लोकांना पण बी इफेक्ट झाला. ते मुंबई आपली शिवसैनिक बोलतो की मुंबई आमची मराठी माणसाची आहे. ते मराठी माणसाचा काय हाल चाललाय बघा ना. काय मुस्लिम काय मराठी नाही काय. 25 वर्ष मराठी माणसांना न्याय देणाऱ्या शिवसेनेचं राज्य या ठिकाणी होतं. शिवरी नर्सिंग होम आणि शिवरी मिठाई एकच चेअरमॅननी संपूर्ण बिल्डिंग ट्रान्सिस्केन खेळ केली. त्याच्या लोकांना विचारले अकोमोडेशन दिला, सिर्फ 10-15 लोकांना अकोमोडेशन दिले. संपूर्ण बिल्डर आणि चेअरमॅन दोघांची मालकीयत. आणि तिथे खाली ते आय लव्ह यू अरब हॉटेल लिहिले ना, तिथे कंटेनर लावला. बीएमसी काय बोलते, तिथे मेडिकल चालतो करोना पासून. अरे कुठल्या मेडिकल जर जाऊन तुम्ही बसा, मेडिकल चालतो का काय चालतं, त्यांची प्रायव्हेट ऑफिस चालली आहे. आणि बीएमसीचा हे एफसॉचा. मित्रांनो, पाहिलं आपण कशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेमध्ये हा भ्रष्टाचार सुरू आहे. आपण जे म्हणतो मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना, या शिवसेनेने 25 वर्षामध्ये मुंबईचा अक्षरशः कचरापेटी करून टाकलेली आहे. आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो आणि महानगरपालिका अधिकारी यांच्या संगनमताने ही मुंबई त्यांनी विकली. फुटपाथ त्या ठिकाणी विकली. त्या ठिकाणी आपण अगोदर ब्रिज पाहिली, त्या ब्रिज पण त्याने एका रात्रीत तोडून टाकली आणि दुसरी ब्रिज बांधली. त्या ब्रिजवरती कुत्रा देखील जात नाही. म्हणजे अशा प्रकारची महानगरपालिकेचा जो जनतेच्या पैशातून जो टॅक्सच्या द्वारे हा जो 75-76 हजार कोटी वर्षाला जे वसूल केले जातात, मग हे पैसे उडवायचे कसे, खायचे कसे, यासाठीच फक्त आणि फक्त शासनाने महानगरपालिका आणि अधिकारी काम करतात. माझा मी तक्रार केली साहेब. माझा असा दुर्भाग्य आहे, माझा अंगावर बिल्डर 6 केस टाकली 6. आणि माझा आई वडील 85 एज आहे, त्यांचा 2 टाइम घर तोडली. म्हणजे तुमच्या हाईट वरती संपूर्ण मुंबईमध्ये 3-3, 4-4 मारले सलाम से सलाम मध्ये बनले. फक्त मला टार्गेट करायला की तुम्ही गब्बस माफी मागा बिल्डरच्या कडे आणि चेअरमॅनच्या कडे, सगळे केस तुम्ही विड्रॉ करा, नाहीतर बघा तुमचे काय. आणि सुरुवाती माझ्या अंगावर त्यांनी केली. तो साधारण माणसा कसा लढणार साहेब. तर आपण पाहिलं बिल्डर आणि महानगरपालिकेचे अधिकारी कशा प्रकारे मनमानी या ठिकाणी करतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या विभागात. अतिरेकी ज्या प्रकारे हे अतिक्रमण फुटपाथवर झालेले आहे, या विषयी आपण असाच आवाज उठवू. सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई हा नारा आपण देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराज, जय शिवराज. मुंबई आमची हक्काची, ना कोणीची बापाची.